गणगण गणात बोते. नमस्कार. शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण शेगावची प्रसिद्ध अशी कचोरीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1/2 किलो मैदा घेतलेला आहे. 1 मोठा चमचा आपल्याला तेल घ्यायचे. आपण जे तेल घेतले ते कच्चंच घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि पाणी. आता हा मैदा मी प्रथम एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलंय. आता तेल आणि मीठ आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तेल आणि मीठ या मैद्याला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे. आपण शेगावला गेलो की बघा आपल्याला रस्त्याला दोन्ही बाजूला आपल्याला असे शेगावची प्रसिद्ध कचोरी असे लिहिलेलं असतं. आणि खरंच शेगाव जसं महाराजांसाठी आपल्या बाबांसाठी फेमस आहे ना, तसंच शेगाव कचोरीसाठीही फेमस झालेलं आहे. हे बघा आता छान असं आपलं हे तेल आणि मीठ व्यवस्थित लागलं गेले. आता थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घटसरही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं, मध्यम असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा छान असं पीठ आपलं मळून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाला आपल्याला साधारण अर्धा तास व्यवस्थित तिंबून द्यायचे. आपल्याला हे अर्धा तास साईडलाच ठेवून द्यायचे. जराही आता म्हणजे तेल वापर केलेला नाही आपण इथे आता. आणि तोपर्यंत आपण सारणाची रेसिपी पाहणार आहोत. इथे 4 मोठे चमचे मी धणे घेतलेले आहेत. 2 चमचे बडीशोप आणि 1 छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे. वाटीचा जर माप घेणार असाल तर 1 वाटी धणे, अर्धी वाटी बडीशोप आणि पाव वाटी आपण जिरं घेतलेलं आहे. आता इकडे 15 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 12-13 असं तुम्हाला जेवढे पाहिजे लसूण तेवढी घ्या. आणि छोटा आल्याचा तुकडा आपण कापून घेतलेला आहे. सांबार आपल्याला घ्यायचा आहे. सांबार म्हणजे कोथिंबीर. भरपूर कोथिंबीरचा वापर करायचा आहे. आणि 4 ते 5 आपल्याला इथे मिरच्या घ्यायच्या आहेत. शेगावला लवंगी मिरची वापरली जाते, पण इथे मी साधी अशी पिवळीसर जी कमी तिखटाला असते तशी घेतलेली आहे. जास्त प्रमाणात फक्त घेणार आहे. आणि अर्धा लिंबू. हे सगळं साहित्य आपल्याला ह्याची आता चटणी करून घ्यायचं आहे. लिंबू आपण नंतर वापर करणार आहोत. आता लिंबू आपण वापरणार नाही आहोत. आता जे फिलिंगसाठी अजून साहित्य लागणार आहे ते इथे पाव वाटी आपण इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे. हळद लागेल तशी आणि मीठ. पॅन गरम झाल्यावरती आपल्याला हे जे आपण मसाला बनवणार आहे, सुका मसाला म्हणजे धणे, बडीशोप आणि जिरं, हे खमंग असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान आपलं हे भाजून झालेलं आहे. आता हे मी मिक्सरमध्ये ओबडधोबड म्हणजे आपल्याला जास्त बारीक असं हे मिक्सरमधनं फिरून नाही घ्यायचं आहे. जाडसर असं हे बघा जाडसर असं मी ह्याची भरड करून घेतलेली आहे. आता ही मी काढून घेते. हे बघा जास्त आपण पावडर नाही केलेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण ह्याची आपण चटणी करून घ्यायची आहे. थोडं मी पाणी टाकणार आहे. हे बघा थोडं पाणी टाकून ही आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. आलं लसणाची आपली मिरचीची चटणी तयार झालेली आहे. यातली थोडीशी चटणी मी वाटीमध्ये काढून घेते. आपल्याला कचोरी बरोबर खाताना ही छान लागते चटणी. थोडंसं ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 थेंब आपल्याला लिंबाचे टाकायचे आहेत. हे बघा मी जास्त लिंबाचं टाकणार नाही आहे रस. हे बघा 2 ते थेंबच आपल्याला 2 ते 3 थेंब टाकायचे आहेत. आणि व्यवस्थित आपण मिक्स करून हे साईडला ठेवून देऊया. आपला पॅन आता गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आपल्याला. तेल गरम झाल्यावरती आपण जी चटणी वाटून घेतलेली आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची ती आपल्याला ह्याच्यामध्ये चटणी टाकून घेऊन 2 मिनिटं ह्या चटणीला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित मी आता हे परतून घेते. दोन मिनिटं परतून झाल्यानंतर जे भांड्यामध्ये आपलं चटणी थोडीशी राहिली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मी घेऊन
हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा मी एकजीव करून घेणार आहे. आता इथे व्यवस्थित उकळी आली की अर्धा चमचा मी इथे हळदीचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. हळद व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आपण गॅस कुठेही फास्ट केलेला नाही आहे. हे जे आपण करतो आहे ते मध्यम गॅस करूनच आपण करणार आहोत. गॅस फास्ट जराही करू नका. आणि जे सुके मसाले आपण जे भाजलेले ते आपण त्याची जी पूड बनवलेली जाडसर ती आपण ह्याच्यामध्ये टाकली आहे. ती टाकल्यानंतर 2 मिनटं पुन्हा मी परतून घेणार आहे. हे बघा व्यवस्थित मी परतून घेतलंय. आता ह्या मसाल्यासाठी जेवढं मीठ लागेल तेवढंच मी मीठ टाकलंय. नंतर पुन्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे. या हिशोबाने म्हणजे ह्या मसाल्याच्या हिशोबाने मी आता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून झालं की बरोबर पाऊण ग्लास मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी आपल्याला गरम नाही घ्यायचं आहे, साधं पाणी चालतं. साधं पाऊण ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. जशी उकळी यायला सुरुवात होईल तसं आपल्याला गॅस मीडियम आचेवर आणायचा आहे. आता उकळी यायला झाली की मी बघा गॅस मीडियम केलेला आहे. तुम्ही पाहू शकता साईडून असं तरी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. तोपर्यंत मी कोथिंबीर चिरून घेतलेली, ह्यातली मी अर्धी कोथिंबीर इथे टाकलेली आहे. आता कोथिंबीर टाकल्यानंतर लिंबू जे आपण घेतलेला अर्धा लिंबू तो पिळून घ्यायचा आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे. आणि मैदा जो आपण घेतलेला तो पाव किलो होता आणि आता बेसनचं पीठ जे आपण घेतलेलं आहे ते अर्धा पाव आहे. त्याला आपल्याला टाकल्यानंतर हात चालवत सतत हे आपल्याला ढवळत राहायचे. कुठेही गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, आपण मैदा जे घेतलेलं वरच्या आवरणला ते होतं पाव किलो आणि आपण जे बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते अर्धा पाव आहे. म्हणजे लक्षात ठेवा प्रमाण हे, म्हणजे बरोबर कचोरीचं सारण म्हणजे बाहेरचं आवरण आणि सारण कुठेही तुमचं वेस्ट जाणार नाही. ह्या हिशोबाने मी हे केलेलं आहे. पाव किलो मैदा आणि अर्धा पाव आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसनचं पीठ बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. कुठेही गुठळ्या झालेल्या नाही आहेत. यासाठी जेव्हा आपण बेसन टाकतो त्याच्या आधी आपल्याला बेसन चाळून घ्यायचे. चाळून घेतल्यानंतर जेव्हा टाकू आपण कढईमध्ये पॅनमध्ये तेव्हा पटापट हात आपल्याला चालून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता आपण मीठ टाकायचे. बेसन टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकायला पाहिजे. आधी आपण थोडंसं मीठ टाकलेलं. आता पुन्हा बेसन टाकल्यानंतर जेवढं बेसनाला मीठ लागेल तेवढं मी मीठ टाकून घेणार आहे. आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता जरा हे मिश्रण जरा असं सैल वाटत असेल, म्हणजे ओलसर वाटत असेल, पण काही नाही. अजून आपण 2 मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर कोमट करून घ्यायचे. कोमट केल्यानंतर बघा हे बघा कसं कोमट झाल्यानंतर ते आकसून आलेलं आहे. जास्त असं चिकट नाही आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी उरलेली कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला ह्या सारणाला व्यवस्थित मळून घ्यायचे. मी हाताने मळून घेणार आहे. व्यवस्थित मळून घ्यायचंय. मळून आपल्याला हे जे छोटे छोटे असे लाडू तयार करून घ्यायचे. कोमट झालंय. आता हे बघा छान मिळून आलंय. आता मी मळून
छोटेसे लाडू तयार करणार आहे. मी पूर्वी शेगावला जायची तेव्हा एकदम छोटंसं मंदिर होतं आणि म्हणजे एवढी म्हणजे व्यवस्था नव्हती. पण आता मी गेलेली साधारण 6 महिन्यापूर्वी मी गेली आणि शेगावला म्हणजे गेल्यानंतर मला ना म्हणजे विसरायलाच झालं, अरे बापरे हे काय झालं, एवढं बदल झालं. खरं सुंदर. म्हणजे जेवढी शेगावची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. तिथले जे आपले माऊली आहेत त्यांची सेवा पाहिल्यानंतर असं वाटतं खरंच माऊली माऊली माऊलीच असते. आणि जेव्हा ते आपल्याला माऊली म्हणून बोलतात ना तेव्हा पण ते ऐकताना ना एवढं छान वाटतं ना, अफलातून वाटतं की खरंच असं वाटतं देवा, माऊली हे शब्द फक्त शेगावलाच ऐकायला मिळतं. हे बघा, आता हे आपण मैदा काढून घ्यायचा आहे. मैद्याच्या आता छोटे छोटे आपल्याला गोळे करून खायचे आहेत. शेगावच्या मंदिरामधून ना बाहेर ना पायच निघत नव्हते. इतकं प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं बाबा काहीतरी चमत्कार करा आणि शेगावलाच आम्हाला कायमचं घेऊन जा. इतकं सुंदर. हे बघा, असे छोटे छोटे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. हे आपण हे जे छोटे लाडू आणि छोटे पेढे म्हणजे मैद्याचे हे आपण आधीच करून घ्यायचे आणि व्यवस्थित हे सारण आपण जसे मोदकमध्ये सारण भरतो त्याप्रमाणे ह्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे. मोदकासारखंच आपल्याला हे सारण व्यवस्थित भरून घेऊन हे बघा असं छान असं मिक्स करून आपल्याला त्याचा पेढा तयार करून घ्यायचा आहे. शेगावला विषय निघाला ना शेगावचं की एकदम मन भारावून जातं. आता आपण कचोरी लाटून घेऊया. पिठाचा वापर करायची गरज नाही आहे. हे बघा, आपण ही कचोरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. मी पुष्कळ वर्षानंतर शेगावला गेली आहे. साधारण नाही म्हटलं तरी 20 वर्षांनी गेलेली आहे. पण गेल्यानंतर ना म्हणजे असं वाटलं एवढ्या वर्ष आपण काय करत होतो. म्हणजे एवढ्या वर्ष आपण शेगाव पाहिलं नाही. खरंच म्हणजे जाणं कधी शक्यच झालं नाही. जाणं शक्य म्हणण्यापेक्षा बाबाने कधी बोलवलं नसेल किंवा आता बोलवल्यानंतर खरंच एकदम प्रसन्न मन झालं. शेगावला पाहण्यासारखं आपलं महाराजांचं समाधीस्थळ, प्रकटस्थळ, मारुतीचं मंदिर, महालक्ष्मीचं मंदिर, कृष्णाजीचा मळा, आनंदसागर आणि खाण्यासाठी म्हणाल तर आपला महाप्रसाद तिथला आणि शेगावची फेमस कचोरी. जे कोणी गेले नसाल ना तुम्ही शेगावला तर खरं सांगते वर्षातून एकदा तरी शेगावला जा. वर्षातून नाही ना तर कमीत कमी आयुष्यामध्ये एकदा तरी शेगावला जाऊन घ्या की नेहमी नेहमी तिकडे जाऊसं वाटेल. हे बघा, एक मी कचोरी ते तुम्हाला लाटून दाखवली. आता मी दुसरी कचोरीही लाटून दाखवते. कचोरी साईजला छोटीच असते पण आपण ही घरी करणार आहोत म्हणून मी थोडी मोठी करते. हे बघा, छान अशी कचोरी आपली तयार झालेली आहे. कुठेही सारण आपलं बाहेर आलेलं नाही आहे. हे बघा, सगळं असं मी सारण भरून हे पेढे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे पटापट आपल्याला लाटून तळता येतील. आपण त्याच्या आधी तेल गरम करत ठेवलेलं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची आच आपल्याला मंद म्हणजे मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही कचोरी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, कचोरी टाकल्यानंतर हे बघा आपलं तेल आता व्यवस्थित गरम झालं आहे म्हणून पटकन ही कचोरी वरती आलेली आहे. मी शेगावला पाहिलं तर दुकानामध्ये एका वेळेस 70 ते 80 कचोरी ही फ्राय केली जाते. अर्थात त्यांची कढई मोठी असते. आपली घरची कढईमध्ये 2 ते 3 कचोरी ॲट अ टाईम होऊ शकते. ही कचोरी तुम्हाला आता म्हणजे अशी फुललेली दिसते पण नंतर ती व्यवस्थित खुसखुशीत अशी होऊन जाईल. हे बघा, असं करत आपल्याला कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही आलटून पलटून फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, असं छान अशी आता कचोरी मी आलटून पलटून. इथे जरा आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात
गॅस आपल्याला जराही मोठा करायचा नाही आहे, मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही कचोरी फ्राय करून घ्यायची आहे. बघा छान अशी आपल्याला कचोरी फुलली आहे, म्हणजे फुगली आहे, पण ती नंतर व्यवस्थित सेट होऊन जाते, कारण की शेगावची कचोरी ही जास्त फुगलेली नसते, थोडी प्रमाणात फुगलेली असते. आणि दुकानामध्ये म्हणजे आपण घेतो ती ॲट अ टाईम ते 70-80 टाकतात, त्याच्यानंतर फटाफट झाराणी हे करत असतात, म्हणून ती फुगली जात नाही, अशी चपटी अशी कचोरी मिळते. आणि आपण हे घरामध्ये छोट्या प्रमाणात बनवतोय, म्हणून ही कचोरी तुम्हाला जरा फुललेली दिसते, पण ती नंतर थंड झाल्यावरती व्यवस्थित सेट होणार आहे. जशी आपण शेगावला कचोरी खाल्ली आहे तीच टेस्ट तुम्हाला इथेही मिळणार आहे. आणि काय काय ठिकाणी म्हणजे सांगतात की सुकं सारण असतं, पण मी पाहिलं आहे ना, तर माझ्यासमोर ते बनवत होते, तर मी तिकडे बघितल्यानंतर तो मसाला जो होता ना, म्हणजे आपण चटणीवर जे टाकलेली ते आपण बनवल्यासारखंच, म्हणजे असं घट्ट पिठलं कसं असतं त्या प्रकारचंच केलेलं. म्हणजे आपण जे आता चटणी बनवली आहे बेसन टाकून, जो आपण मसाला बनवला आहे सारण, तसंच मी पाहिलेलं आहे भरताना. ते आपल्याला सांगत नाहीत व्यवस्थित, पण थोडं आपण अंदाज घ्यायचा. मी खाता जरा तिकडे माझं लक्ष जास्तच होतं, बाबा हे काय करतायत आणि आतलं सारण कसं भरतायत ते जरा मी बघत होती. त्या हिशोबाने मी ही कचोरी आता तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा आपली कचोरी छान तळून झालेली आहे. आता तेल जास्त शोषून घेते कचोरी, म्हणून तेल आपल्याला व्यवस्थित निथळून आपल्याला पेपरवरती ही कचोरी काढून घ्यायची, म्हणजे तेल सगळं निघून जाईल. आता इथे मिरची आपण घेतलेली आहे, मिरचीला आपल्याला मधून कापून घ्यायचे, चीर पाडून घ्यायची आहे. अख्खी मिरची टाकू नका, नाही तर मग कढईमध्ये फटकन फुटली जाते. हे बघा अशी मी चीर पाडून घेतली आहे आणि मीठ भरलं आहे, आणि ही झाऱ्यावरती आपल्याला ठेवून मिरची 2 मिनटं फक्त आपल्याला ही वर खाली करत आपल्याला ही मिरची फ्राय करून घ्यायची. हे बघा अशी छान अशी मी फ्राय करून घेतली. हे बघा अशी ताडकन असं बी असते आतमध्ये ते उडते, म्हणून छोटी अशी चीर पाडूनच तुम्ही मिरची फ्राय करून घ्या, म्हणजे जेणेकरून ती उडणार नाही. हे बघा छान अशी आपण मिरची फ्राय झाली आहे. कचोरी ही म्हणजे लहानपणी मी जेव्हा गेलेली मिरचीबरोबरच खाल्ली जायची. हल्ली मी म्हणजे आता गेलेली तेव्हा पाहिलं की चटणी आणि सॉस दिला जातो, पण आधी जेव्हा मी खाल्लेली आहे तेव्हा मिरचीबरोबरच खाल्ली जायची. हे बघा आपली कचोरी अशी छान, बघा कलर बघा किती छान आला, टेक्स्चर सुंदर आलेलं आहे. हे बघा आता मी ही कचोरी तुम्हाला तोडून दाखवते. आपण आतले मसाले पाहूया. हे बघा मसाले एकदम छान असे कोट झालेले, बघा कुरकुरीत खुसखुशीत आणि मसालेदार आपली कचोरी एकदम तयार झालेली आहे. बघा मसाला आतपर्यंत गेलेला आहे, पूर्ण साईडलाही मसाला हा पसरला गेला आहे. बघा कशी खाण्यासाठी तयार झाली आहे कचोरी आपली शेगावची. ही तुम्ही चटणी बरोबर खा, सॉस बरोबर खा, किंवा मिरची बरोबर खा, किंवा अशीच खायला पण एकदम अफलातून लागते. काही नाही, आपण ह्या चटणीमध्ये काही नव्हतं टाकलेलं, जे आपण चटणी बनवली त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि लिंबू पिळलेला आहे. मस्त झणझणीत मिरची आहे, आणि आता तोंडाला पाणी सुटायला लागले. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी झटकन करून बघा आणि पटकन खाऊन मला सांगा की आपली ही कचोरीची रेसिपी कशी झाली आहे. किती छान वाटते बघा, आतमध्ये आतपर्यंत आपलं जे सारण आहे ते गेलेलं आहे, कुठेही आपली कचोरी फुटली नाही आहे. मग चला आता कचोरीचा आस्वाद घेऊया. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. अशीच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा. आपली कचोरी एकदम झक्कास अशी तयार झालेली आहे. आता ही मी चटणी बरोबर खाणार आहे. चला मग येत आहे ना खायला. ज्यांनी शेगाव पाहिलं नाही आहे त्यांनी खरं शेगाव पाहून या. अतिशय सुंदर आहे तिथली साफसफाई, तिथला जे माऊली आहे त्यांचं बोलणं खरंच, आणि तिथला महाप्रसाद. आणि कचोरी पण खायला विसरू नका आणि घ्यायलाही विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. थँक्यू.